द अरेंज मॅरेज भाग 9 रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. सायली म्हणते, अर्जुन सोड ना, ताई येतील. अर्जुन तिला त्याच्याकडे ओढत म्हणतो, सोडावेसे वाटत नाही ग. 3 दिवस तुझ्याशी न बोलता घालवलेत. खूप बेचैन झालो होतो मी. तुझी इतकी सवय झालीये की तुझ्यापासून 1 मिनिट पण दूर राहावेसे वाटत नाही. पण काय करणार, अजून 1 महिना काढायचा आहे. सायली त्याच्याकडे खट्ट्याळ नजरेने बघत असते. ती म्हणते, हो का, मग घेऊन चल आत्ताच. अर्जुन मुद्दामून, असं ठीक आहे, मी रेडी आहे, चल आत्ताच मंदिरात जाऊन लग्न करू आणि मग तू कायमची माझी. चल, असं बोलत बोलून अर्जुन तिच्या हाताला पकडून खाली नेण्याचं नाटक करतो. सायली म्हणते, अरे काय करतोयस अर्जुन, मस्करी केली ना मी, तू लगेच सिरियस होतो. अर्जुन म्हणतो, तुझ्या बाबतीत ना नो मस्करी, तुझ्या बाबतीत सिरियसच आहे मी, समजलं. सायली म्हणते, अच्छा बाबा सॉरी, मी पुन्हा अशी मस्करी नाही करणार. अर्जुन पुन्हा तिला त्याच्याजवळ ओढत, जर परत अशी मस्करी केली की त्याची भरपाई पण द्यावी लागेल हा. सायली लाजून गालातच हसते आणि विषय बदलवण्यासाठी म्हणते, चल खाली जाऊयात का, ताई वाट बघत असतील. असे बोलून ती ओढतच त्याला खाली घेऊन नेते. ताई मस्त न्यूजपेपर वाचत असते आणि त्या दोघांना बघून म्हणते, मॅटर सॉल्व्ह झालेले दिसते आहे. बघ सायलीची कडी कशी खुलली आहे, नाहीतर जेव्हा आली तेव्हा रागाने लालबुंद झाली होती. अर्जुन म्हणतो, बघ ना, इतका आनंद झाला तिला की मला सोडतच नव्हती ती. सायली अर्जुनकडे करून रागाने बघते आणि म्हणते, ताई हा काहीही म्हणतो आहे, उलट हात सोडायचं नाव घेत नव्हता. ताई आणि अर्जुन एकमेकांकडे बघून हसत असतात आणि सायलीला समजतच नाही की ती रागारागात ती काय बोलून गेली. तिला एकदम लाजल्यासारखे होते. ताई अर्जुनकडे बघत म्हणते, आता हा खट्ट्याळपणा आजच्याच दिवस करता येईल बरं का. अर्जुन ताईकडे गोंधळून बघतो. ताई म्हणते, अरे असे काय बघतोय, आत्तू येणार आहे ना, आणि तिचा लाडका तू, मग कशी सोडेल ती तुला, आणि तुला माहिती आहे ना कशी आहे ती. अर्जुन म्हणतो, हो नो ताई, मी तर विसरलोच ग. अरे आली पण असेल ती, आणि आज पहिल्यांदाच असे झाले असेल की मी तिला घ्यायला गेलो नाहीये. यार कसा काय विसरलो मी, आत्तू तर सुरू होईलच लगेच, विसरला ना ऑल. सायली घाबरतच विचारते, आत्या खूप रागीट आहे का. नाही म्हणजे, अर्जुन इतका टेन्स होत आहे. ताई हसतच, अगं बिलकुल नाही, आत्तू खूपच गोड स्वभावाची आहे. हा पण तितकीच स्ट्रिक आहे. आमची आत्तू एकटीच असते ना, मामा जाऊन खूप वर्ष झालेत आणि आत्तूच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत, त्यामुळे अर्जुनवर जास्त जीव आहे तिचा. सारखी येत असते इकडे ती, आणि आज पहिल्यांदा असे झाले की अर्जुन तिला घ्यायला गेला नाहीये. अर्जुन जरा फोन चेक केला का तुझा. अरे काका सांगत होते की आल्यापासून ती तुला जवळजवळ 100 वेळा कॉल केल्या असतील. अर्जुन लगेच फोन चेक करतो, बघतो तर आत्याची कितीतरी मिस कॉल्स असतात. सायलीला भेटण्याच्या गडबडीत तो फोन सायलेंटवर करून ठेवतो. अर्जुन लगेच कॉल लावतो आणि तिकडून आत्तू क्षणात फोन उचलते. अर्जुन म्हणतो, हॅलो आत्तू. आत्तू काहीच बोलत नाही, फक्त त्याला समजते की ती रागवली आहे. अर्जुन म्हणतो, सॉरी ग आत्तू, खरंच कामाच्या गडबडीत विसरलो मी, इकडे जरा प्रॉब्लेम झाला होता, त्याच टेन्शनमध्ये मी विसरलो. आत्तू लगेच काळजीत बोलते, कसले टेन्शन आहे, माझी काळजी नको करूस हा, कामाकडे लक्ष दे. मी पण विचारच केला नाही, उगाच तुझ्यावर फुगून बसले. काही पण टेन्शन नको घेऊस, मी नाही रागवले आहे तुझ्यावर. कर हो, आरामात काम कर. अर्जुन म्हणतो, आत्तू लव्ह यू, संध्याकाळी येतो मी, मस्त बाहेर जाऊयात तुझ्या आवडीची पाणीपुरी खायला. आत्तू म्हणाल्या, हो ये तू, मी वाट बघेन आणि लवकर ये. अर्जुन हो म्हणून फोन कट करतो. सायली अर्जुनला बघतच राहते. किती प्रेम आहे यांच्यात, खूप छान वाटते असे प्रेम बघून. खरंच अर्जुन किती जुळवून घेतो ना सर्वांशी, आणि मी किती डिफरंट आहे. अर्जुन सारखं घेता येईल का मला सर्वांशी जुळवून. अर्जुन तिच्या जवळ येऊन उभा राहतो आणि तिच्यासमोर हात करतो आणि म्हणतो, कुठे हरवलात मॅडम. सायली म्हणते, काही नाही रे, असंच विचार करत होते. अर्जुन म्हणतो, कसला विचार करते आहेस, काही प्रॉब्लेम आहे का. अर्जुन काळजीत विचारतो. सायली म्हणते, तू असताना मला कसला प्रॉब्लेम, मी विचार करत होते तुमच्या घरातल्यांशी मला जुळवून घेता येईल का, जमेल का रे मला हे सर्व. ताई सायलीचं बोलणं ऐकून म्हणते, अगं तू काहीच काळजी नको करूस, आमच्या फॅमिलीमध्ये तू इतकी रुडशील की तुला तुझे समजणार नाही. अर्जुन म्हणतो, सायली तू त्याचा विचार आतापासूनच का करतेस, काळजी नको करूस, होईल सर्व ठीक. बरं आता आज तू हाफ डे टाकलाच आहेस ना, तर जायचं का कुठेतरी लॉंग ड्राईव्हला. सायली मान हलवूनच हो म्हणते. अर्जुनने तिला ताई समोरच असं विचारल्याने ती जरा अवघडते. ताई हसतच तिला म्हणते,
काय अशी लाजतेस? जा, हेच दिवस तर असतात फिरायचे आणि एन्जॉय करायचे. एकदा का संसारात अडकले की मग एकमेकांना वेळ देणं जमत नाही. सायली ताईला म्हणते, ताई पण मी घरी कोणालाच सांगितलं नाहीये की मी आज हाफ डे टाकून अर्जुनला भेटायला तुमच्याकडे आली आहे. ताई म्हणते, घाबरू नकोस, मी कोणालाही काहीही सांगणार नाही, तुझ्या दादाला पण नाही. तू जा मस्त फिरून ये. आता तुझी आणि अर्जुनची भेट डायरेक्ट शनिवारीच होईल आणि मग त्यानंतर डायरेक्ट एंगेजमेंटलाच, कारण आमच्या आत्याला सारखे सारखे भेटलेले आवडणार नाही. सायली आणि अर्जुन ताईला बाय करून तिथून निघतात. सायली बाहेर येत अर्जुनला विचारते, अर्जुन तुझी बाईक कुठे? अर्जुन म्हणतो, अगं मी ऑफिसला बाईकवर नाही जात, मी माझ्या कारनेच जातो. तू इथेच थांब, मी आलोच गाडी घेऊन. सायली घराबाहेर उभी राहते आणि अर्जुन त्याची गाडी तिच्या घरासमोर घेऊन येतो. ती बघतच राहते. समोर मस्त लाल रंगाची ऑडी उभी असते. सायली एकदम शॉक होते. मनातच तिचं सुरू होते, इतकी महागडी गाडी अर्जुनकडे? वाटले नव्हते याच्याकडे इतकी महागडी कार असेल. अर्जुन सायलीला म्हणतो, अगं अशी बघत काय राहिलीयेस, गाडीत बस. सायली थोडी अवघडूनच गाडीत बसते. सायलीची घरची परिस्थिती जरी चांगली असली तरी अर्जुन एवढी नसते. तिला माहीतच नसते की अर्जुन आणि त्याच्या घरचे त्यांच्यापेक्षा खूप श्रीमंत आहे. ती हाच विचार करत असते की अर्जुनची फॅमिलीसुद्धा आपल्यासारखीच असेल. तिला तिच्या आईबाबांनी अर्जुनच्या फॅमिलीविषयी सांगितलेले असते, पण त्यांच्या श्रीमंतीविषयी तिला कोणीच काही बोललेले नसते. त्यामुळे ती या विषयापासून एकदम अनभिज्ञ असते. अर्जुनची अटच असते की आपल्या श्रीमंतीचे गुणगान गायचे नाही, आपण साधे आहोत असेच दाखवायचे. अर्जुनला समजते की सायलीला खूप आश्चर्य वाटत आहे की माझ्याकडे ही कार कशी. सायली, तुला अजून काहीच माहिती नाहीये माझ्या फॅमिलीबद्दल. तेच तर, फक्त तुझ्या आईबाबांना माहिती आहे आणि अजून बरंच काही बघायचं आहे तुला. आफ्टर ऑल यू डिझर्व ए लॉट मोर फ्रॉम लाईफ. अर्जुन दोघांमधली शांतता भंग करण्यासाठी मस्त जुनी रोमॅन्टिक सॉन्ग लावतो. सायली तिरक्या नजरेने अर्जुनकडे बघत असते आणि परत समोर बघत असते आणि अचानक एक गाणे लागते, इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा. बस सायली गडबडून जाते. अर्जुन तिच्या चेहऱ्यावरचे भाव बरोबर टिपतो आणि सायलीला म्हणतो, सायली बघायची तर डायरेक्ट बघ ना, अशी चोरून काय बघतेस? सायली मनातच याला कसे काय समजले की मी त्याच्याकडे लपून बघत आहे. काय करावं आता, बघू पण नाही का? सायली म्हणते, मी कुठे बघत होते तुला, मी आपलं ते समोरच्या गणपतीला बघत होते. अर्जुन गालातच असतो पण काहीच बोलत नाही. गाडीत रोमॅन्टिक गाणी लागलेली असतात आणि या दोघांचा नजरेने रोमॅन्स सुरू असतो. मग सायलीचं सुरू करते की त्यांच्या आवडीनिवडी काय, त्यांच्या रोजच्या रुटीनबद्दल. अर्जुन पण तेच प्रश्न तिला विचारतो. दोघांच्या गप्पा रंगलेल्या असतात. सायलीला समजते की अर्जुनला फिरायला आणि ट्रॅकिंग करायला खूप आवडते आणि अर्जुनला समजते की सायलीला निसर्ग ठिकाण खूप आवडतात. बोलता बोलता वेळ कसा जातो समजतच नाही. अर्जुन एका शांत ठिकाणी गाडी थांबवतो. सायलीला म्हणतो, चल सायली. सायली गाडीतून बाहेर येते आणि समोरचा नजारा बघून खूप आनंदित होते. अर्जुनने शहराच्या बाहेर एका टेकडीवर गाडी आणली असते, जिथून समोरचं निसर्गरम्य दृश्य खूपच सुंदर दिसत असते. सायलीला खूप प्रसन्न वाटत असते. मावळतीला आलेला सूर्य, आकाशात जणू कोणीतरी केसरी रंगाची उधळण केली आहे. कुठून तरी दूरवर किलबिल करत जाणाऱ्या पक्ष्यांचा थवा, टेकडीने जणू हिरवा शालू घातलेला असे भासत असते. सायली गाडीला टेकून त्या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेत असते. अर्जुन तिच्या बाजूला उभा राहतो. हळूच तिच्या खांद्याभोवती त्याचा हातांचा विडका घालत तिला जवळ घेतो. तीही त्याच्या खांद्यावर डोकं टेकून त्या क्षणाचा आनंद घेत असते. थोडा वेळ तसाच जातो. मग अर्जुन हळूच त्याच्या खिशातून एक छोटा बॉक्स काढतो. सायली म्हणते, काय आहे हे अर्जुन? अर्जुन म्हणतो, तुझ्यासाठी एक छोटं गिफ्ट, माझी एक आठवण म्हणून. आणि तो बॉक्स ओपन करतो. त्यात नाजूकशे पैंजण असतात. सायली ते बघून भारावून जाते. अर्जुन विचारतो, मी घालू शकतो तुझ्या पायात? सायली फक्त मानेने होकार देते. अर्जुन तिला गाडीच्या बॉनेटवर बसवतो आणि ती तिचा पाय पुढे करते आणि अर्जुन तिच्या पायात ते पैंजण घालतो. पैंजण घालताना होणारा त्याचा हातांचा स्पर्श तिला मोहरून टाकतो. पैंजण घालून तो तिला खाली उतरवतो आणि नकळत त्या पैंजणाचा मृदुल आवाज होतो. अर्जुन म्हणतो, खूप विचार करत होतो तुला काय गिफ्ट द्यावं. आईने आधीच तुला सोन्याचे कळे दिले होते. मग मी विचार केला, तुझ्या नाजूकशा पायात नाजूकशे छुमछुम आवाज करणारे पैंजण तुला गिफ्ट करावे. त्या पैंजणाच्या आवाजाने क्षणोक्षणी तुला माझी आठवण येईल. सायली काही न बोलता त्याला मिठी मारते
आणि त्याला समजते की त्याने दिलेले गिफ्ट तिला आवडले. दोघेही त्या क्षणात गुंफून जातात. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुन हळूच तिला बाजूला करत फोन उचलतो. बघतो तर आत्तूचा फोन असतो. तो लगेच फोन घेतो. आत्तू म्हणते, अर्जुन कुठे आहेस तू? अर्जुनला प्रश्न पडतो, ही असं का विचारते? तो म्हणतो, मी ऑफिसमध्येच आहे. काय काय झालं? आत्तू म्हणते, मी तुझ्याच ऑफिसमधून बोलत आहे. तुझ्या बाबांबरोबर आले होते. म्हटलं तुला भेटावं, पण तू तू तर इथे नाहीच. आत्ताच्या आत्ता घरी निघून ये आणि होणाऱ्या सुनबाईला पण घेऊन ये. दोघांशीही मला बोलायचं आहे. असं बोलून खाडकन आत्तू फोन ठेवून देते. अर्जुनला समजते आत्तू फारच रागात आहे. सायली म्हणते, काय झालं अर्जुन? इतका टेन्स का दिसत आहेस? अर्जुन म्हणतो, सायली, आत्तूला समजलं आहे की मी तुझ्याबरोबर आहे आणि तिच्याशी खोटं बोलल्यामुळे ती खूप चिडली आहे. आपल्या दोघांनाही घरी बोलावलं आहे. सायलीला खूप भीती वाटते की आत्तू तिला काहीतरी बोलणार, पण ती म्हणते, अर्जुन, चूक आपण केली आहे तर त्याला समोर पण आपणच जायला हवं. दोघेही जण गाडीत बसतात आणि घरी पोहोचतात. सायली अर्जुनचं घर बघून शॉकच होते. मोठा प्रशस्त बंगला असतो. तिला विश्वासच बसत नसतो की अर्जुनचं घर इतकं मोठं असेल. अर्जुन गाडी पार्क करतो आणि सायलीला घेऊन आत येतो. समोरच आत्तू उभी असते. अर्जुनचे आई बाबा पण सोफ्यावर बसलेले असतात. अर्जुन घरात येतो, पण सायली घाबरून दारातच थांबते. अर्जुन तिला म्हणतो, अगं आत ये ना. पण ती त्याच्या आईबाबांकडे बघून म्हणते, लग्नाआधी घरात आलं तर चालेल ना? अर्जुनची आई हसून तिला म्हणते, अगं तुझंच होणारं घर आहे आणि आम्हाला चालते सर्व. आम्ही असं काही मानत नाही. ये तू आत. असं बोलून त्या तिला आत आणतात. ते दोघं बसणार. तोच आत्तू त्या दोघांना म्हणते, कुठं गेला होता दोघं जण? तेही कुणाला न सांगता? लग्न ठरलं आहे फक्त, अजून झाले नाही ना, आणि साखरपुडा पण झाला नाहीये. त्याआधीच तुम्ही दोघं बिंदास फिरतात. काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? आत्तू सायलीला बघून म्हणते, आणि तू ग, पहिलं लग्न मोडलं असतानाही तुला काहीच वाटलं नाही? हे वाक्य ऐकून सायलीला रडूच कोसळतं. अर्जुन पण खूप चिडतो. आई बाबा पण एकदम शॉक होतात. कोणालाही आत्तू असं काही बोलेल ॲक्सेप्टच नसतं. अर्जुन चिडून आत्तूला बोलणार, तोच सायली त्याच्याकडे बघून नाही बोलते. कारण अर्जुन जर रागात काही बोलला तर त्याच्यात आणि आत्यामध्ये अंतर निर्माण होईल. म्हणून सायली त्याला काही बोलू नकोस असा इशारा करते. आत्याचं लक्ष असतं तिच्याकडे. सायली डोळे पुसून स्वतःला सावरत हळू आवाजात बोलते, आत्या, आम्हाला मान्य आहे आमच्याकडूनच चूक झाली. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागते. पण आम्ही दोघं भेटणार आहोत याची कल्पना आम्ही श्वेताताईंना दिली होती. आमच्यात काही गैरसमज होते, ते दूर करण्यासाठी आम्ही भेटलो. यात सर्वस्वी माझी चुकी आहे. अर्जुनची काहीही चुकी नाहीये. मीच चुकले की मी घरी न कळवता डायरेक्ट अर्जुनला भेटले. पण परत माझ्याकडून ही चूक नाही होणार. असे बोलून ती अर्जुनच्या आईबाबांकडे बघून म्हणते, येते आईबाबा, आणि त्यांच्या पाया पडते. आत्यासमोर जाऊन त्यांच्या पण पाया पडते आणि अर्जुनकडे एकदाच बघते. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला खूप चीड येते, पण तोही शांत असतो. सायली जाणार तेवढ्यात आत्या म्हणतात, आत्याशी असं रागावूनच जाणार का? सायली आत्याकडे बघते तर आत्या आणि आई बाबा तिच्याकडे बघून हसत असतात. अर्जुन आणि सायली दोघांनाही समजत नसते. आत्या सायलीजवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते, माझ्या अर्जुनची निवड चुकीची असू शकत नाही. असं बोलून त्या तिला जवळ घेतात. अर्जुनला पण खूप आनंद होतो की आत्याने तिला जवळ घेतले. सायली पण रडतच आत्याला मिठी मारते. आत्या म्हणते, माफ कर ग पोरी, तुला नको ते बोलले. मला फक्त तुझी एक छोटीशी परीक्षा घ्यायची होती. तुझा स्वभाव बघायचा होता आणि तू जिंकलंस मला. परिस्थिती नीट हाताळून कोणालाही न दुखवता तू शांतपणे स्वतःची चूक मान्य केलीस. यातच सर्व समजले. अर्जुनला तर विश्वासच नसतं बसत. अर्जुनची आई सायलीला म्हणते, आत्या अशाच आहेत, थोड्या कठोर आणि तितक्याच प्रेमळ पण. मनावर नको घेऊस काही. आणि मी तुझ्यासाठी काही साड्या मागवल्या आहेत एंगेजमेंटला. तुला आमच्याकडून साडी असते बरं का. तुझ्या घरी कळवलं आहे की तू आमच्याकडे आहेस म्हणून, त्यामुळे घाबरू नकोस. असं बोलून त्या तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. सायली खूप भारावून जाते. त्या तिला काही डिझायनर साड्या दाखवतात. सायलीला अवघडून येते. महागड्या साड्या, आणि तेही तिच्यासाठी. तिला एक स्वप्नच वाटत असतं. प्रेमळ नवरा, सासू सासरे, नातेवाईक श्रीमंत असूनही त्यांना कसलाच गर्व नाही याचं तिला फार कौतुक वाटतं. आणि हे सर्व सुख आपल्या नशिबात आहे याचा मात्र तिला विश्वास बसतच नसतो. ती तिच्या विचारात असते. अर्जुनची आई म्हणते, कसला विचार करतेस?
तुला जी आवडेल ती घे आणि नाही आवडली तर हक्काने सांग. माझ्या मुलीचे लाड तिची आई नक्की पुरवेल. खरंच असं असतं याचा तिला विश्वास नसतो बसत. आजपर्यंत सासूसुनाबद्दल केवळ वाईट गोष्टींच ऐकल्या होत्या, पण मी जे बघते ते काय आहे मग? देव माझी थट्टा तर करत नाहीये ना असं तिला वाटत असते. पण तिला गहिवरून येते. तिला भांबावलेला बघून आई म्हणतात, मला माहितीये सायली, तू काय विचार करत आहेस की तुझी होणारी सासू इतकं प्रेम कसं करू शकतेस, बरोबर ना? सायली म्हणते, यांनाही समजलं लगेच माझ्या मनातलं? कसं शक्य आहे? आई म्हणाली, सायली, मला मुलगी नाहीये. अर्जुन हा एकुलता एक. मला डॉक्टरांनी दुसरं मुलं होऊ द्यायला नाही सांगितलेले. त्यामुळे माझ्या जीवाला धोका होता. मुलीची आशा तेव्हापासून मनात होती. मनाशी पक्क ठरवलेले की अर्जुनच्या होणाऱ्या बायकोलाच मी माझ्या मुलीसारखं जपणार, तिचे लाड पुरवणार. तू काळजी नको करूस, आपलं नात्यात कधीच दुरावा येणार नाही. सायली म्हणते, आई, तुम्ही मुलगी मांडलं यातच सर्व काही आलं. माझं लग्न मोडेल तेव्हा सर्व आशा संपल्या होत्या. कोणी मला माझ्या हक्काचं मिळेल असं वाटलंच नव्हतं. आणि आज इतकं भरभरून प्रेम मिळतं आहे याचा विश्वास बसत नाहीये. आई म्हणाली, जे झालं ते विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर. तुझ्यासोबत आमच्या सर्वांची साथ असेल. आणि आता दुःखाच्या गोष्टी बंद. मला लवकरात लवकर तुला कुठली साडी हवी आहे ते सांग. मग आपल्याला अंगठी पण घ्यायला जायचं आहे आजच. कारण शनिवारी अर्जुनचे सर्व भाऊ बहीण येणार आहेत आणि रविवारी साखरपुड्याची तयारी करायची आहे. साखरपुडा आश्रमात करायचा आहे बरं का. अर्जुनची आयडिया आहे ही. सायली म्हणते, खूप छान आयडिया आहे आई, मलाही आवडली. त्यामुळे आश्रमात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि सर्वांना बरे पण वाटेल. सायली पटकन एक साडी निवडून आईंना देते. आईंनाही तिची चॉईस फार आवडते. इकडे बाहेर आत्या बाबा आणि अर्जुन त्यांच्या गप्पा मस्त रंगात असलेल्या असतात. अर्जुन तर खूप खुश असतो. सायलीच्या पैजणांचा आवाज ऐकून त्याला लगेच समजतं की ती येत आहे. आई आणि सायली पण त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात रमून जातात. अचानक अर्जुन सायलीकडे बघून तिला डोळा मारतो. सायली पण गडबडून डोळे मोठे करते. थोडा वेळ असाच गप्पामध्ये जातो. मग अर्जुनचे आई बाबा आत्तू, अर्जुन आणि सायली सोन्याच्या शोरूममध्ये एंगेजमेंटची रिंग घेण्यासाठी जातात. तिकडून सायलीचे आई बाबा पण येतात. अर्जुनच्या घरच्यांनीच त्यांना बोलावून घेतलेलं असते. मग दोघंही जण एकमेकांना विचारून आवडीची रिंग घेतात. अर्जुनची आई तेव्हा सायलीच्या पसंतीनुसार मंगळसूत्र आणि बाकीचे काही दागिने पण घेते. सायलीचे आई बाबा पण मोठ्या कौतुकाने त्यांना बघत असतात. आपल्या मुलीचे होणारे लाड, तेही तिच्या सासूबाईंकडून, हे कोणाला नको असतो. सायलीच्या घरचे पण अर्जुनला लग्नात देण्यासाठी अंगठी आणि चेन घेतात. सर्व खरेदी करून होते. आत्तूची पाणीपुरी खायची राहून जाते. मग आत्तूच बोलते की आज सर्वजण मिळून बाहेरच जेऊयात. आत्तूचं बोलणं कोण टाळणार? मग सर्वजण एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करतात. जेवण करून दोघांच्याही घरचे एकमेकांना निरोप घेऊन निघतात. अर्जुन सायली एकमेकांचा निरोप घेतात. अर्जुन हातांच्या इशाऱ्याने फोन करेल असं सांगतो. घरी आल्यावर सायली आणि अर्जुन दोघांनी एक नव्या विश्वास हरवलेला असतात. सायलीची आई सायलीच्या रूममध्ये येते आणि तिला म्हणते, सायली, अगं अर्जुन रावांना साखरपुड्यात ड्रेस घ्यावा लागेल, तर तू त्यांच्याशी बोलून बघ ना की ते काय घालणार आहेत साखरपुड्यात. मग आपण त्यांच्या आवडीनुसार ड्रेस घेऊयात. सायली पण आईला हो बोलते. आई तिथून निघून गेल्यावर सायली अर्जुनला फोन लावणार. तोच त्याचा फोन येतो. सायली म्हणते, अरे तुलाच फोन लावत होते, तेवढ्यात तुझाच फोन आला. अर्जुन म्हणतो, हो का? कारण सांगायला तू एक नंबरच आहेस. हां, तुला काही आठवण येत नाही, मग मलाच करावा लागतो फोन. सायली म्हणते, ए बस ना, हा उगाच काही पण नको बोलूस. म्हणे आठवण नाही येत, आईशी बोलत होते मी, म्हणून ना फोन नाही केला, समजलं? बरं ते सोड. आई विचारत होती की तू एंगेजमेंटला काय घालणार आहेस, म्हणजे फॉर्मल ड्रेस की अजून काही? अर्जुन म्हणतो, तूच सांग काय सूट होईल मला. तुझ्या साडीचा रंग आणि माझा ड्रेस सूट झाला पाहिजे बस. आणि मला फॉर्मल ड्रेसच आवडेल घालायला. लग्नात मी शेरवानी ठरवले घालायचं. सायली म्हणाली, एंगेजमेंटला मी मेरी पिंक कलरची डिझायनर साडी घालणार आहे आणि तू मस्त रॉयल ब्ल्यू कलरचा जोधपुरी सूट घाल. काय भारी दिसतील नाही का? अर्जुन गालातच हसत म्हणतो, ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं. आता होणाऱ्या बायकोचं तर ऐकावंच लागेल. सायली म्हणते, आणि तू एकट्यानेच ठरवलंस का लग्नात काय घालायचे? आणि मी? अर्जुन म्हणतो, अगं मी जस्ट सांगतो आहे. सायली म्हणते, ते काही नाही, मी ठरवलं आहे की रिसेप्शनच्या वेळेस मी छान घागरा घालेल आणि सप्तपदीच्या वेळेस नऊवारी, आणि हां, तुलाही माझ्या नऊवारी बरोबर धोती घालावी लागेल. सायली जोरजोरात हसते. अर्जुन म्हणतो,
ए नाही हा, ते धोती बीती काही जमणार नाही मला. सायली म्हणते, काय रे, तू घाल ना, मस्त दिसशील ना एकदम राजबिंडा. अर्जुन म्हणतो, बरं बघूयात ते. अजून वेळ आहे लग्नाला. सायली थोडी नाराज होत, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, सायली अशी नाराज नको होस, मी नाही म्हटलं आहे का. बरं ते जाऊ दे, आज आत्तूने चांगलाच धक्का दिला आपल्याला नाही का. खरं सांगू, खूप चिडलो होतो मी तेव्हा, पण तुझ्यामुळे शांत बसलो. मला वाटलंच नव्हतं आत्तू असं काही करेल. सायली म्हणाली, सोड ना, मला नाही वाईट वाटलं. आणि हां, तुझं गिफ्ट खूप आवडलं मला. सारखीच आठवण येते आता. आईला अजून सांगितलं नाहीये मी की पैजण तू दिले. अर्जुन म्हणतो, आईंना सांग. मग आणि आठवण येत असेल तर येऊ का तुला भेटायला. मलाही खूपच आठवण येत आहे. सायली म्हणाली, हा ये ना, आज तुला पण सोबत घेऊन ये हा. अर्जुन म्हणतो, कर कर तू पण मस्करी कर आता, नंतर बघून घेईन तुला. सायली म्हणते, हा बघ ना, कोण घाबरते तुला. अर्जुन म्हणतो, ओ हो ठीक आहे, पॉइंट टू बी नाव नोडेड. सायली हसतच, बरं चल ठेवते मी फोन, आईशी पण बोलायचे आहे, ती वाट बघत असेल. अर्जुन म्हणतो, ओके चल ठेवतो फोन, गुड नाईट अँड लव्ह यू. सायली म्हणते, गुड नाईट डिअर, असं बोलून फोन ठेवते. सायली आई बाबांच्या रूममध्ये जाते. आई बाबांना सांगते की अर्जुनला एंगेजमेंटसाठी जोधपुरी ड्रेस घ्यायचा आहे. मग काय काय तयारी करायची, कोणाला बोलवायचं यावर चर्चा सुरू असते. गप्पा मारताना सायली आईला मात्र आवर्जून अर्जुनने तिला पैजण गिफ्ट दिले सांगते. गप्पा मारता मारता रात्र निघून जाते. थोड्या वेळाने सायली पण झोपायला तिच्या रूममध्ये जाते. सायली आणि अर्जुन ऑफिसमधून वेळात वेळ काढून त्यांच्या ड्रेस खरेदीसाठी मार्केटमध्ये जातात. शॉपिंग करून दोघेही घरी जातात. बघता बघता शनिवार येतो. अर्जुन अधूनमधून आश्रमात मात्र आवर्जून जायचा. तिथली तयारी कशी सुरू आहे ते बघायचा. जेव्हापासून आश्रमामध्ये साखरपुडा होणार आहे हे समजलेले असते, तेव्हापासून सर्व आजी आजोबा मोठ्या उत्सुकतेने तयारीला लागलेले असतात. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्जुन मनातून खूप समाधानी असतो. अर्जुनच्या आईबाबांनी सायलीच्या घरच्यांना त्यांच्याकडे येण्याचे निमंत्रण दिलेले असते. इकडे अर्जुनकडे त्याचे सर्व भाऊ बहीण एकत्र जमलेले असतात. घरात एकदम आनंदी वातावरण असते. सर्वांच्या गप्पा रंगलेल्या असतात. एकही जण अर्जुनला चिडवण्याची संधी सोडत नाही आणि अर्जुन सायलीची वाटच बघत असतो. तितक्यात सायली आणि तिच्या घरचे येतात. आतू सर्वांचे मोठ्या अदबीने स्वागत करतात. सायली येताच अर्जुन बरोबर भावा बहिणींची गँग हॉलमध्ये येते. सायलीला बघताच अर्जुनची बोलतीच बंद होती. तिने मस्त मरून रंगाचा आणि त्याला गोल्डन कलरची बॉर्डर असलेल्या कुर्ता आणि त्याच कलरची चुडीदार घातलेली असते. ओढणी पण अगदी नीट घडी करून एका बाजूने पिनअप केलेली असते. मोकळे सोडलेले लांब केस, कानात छोटेसे झुमके, इटुकले पिटुकले ते नाक, रेखीव डोळे आणि टवटवीत चेहरा, गुलाबी ओठ आणि त्या ओठांखालची डाव्या बाजूची तीळ, परफेक्ट. अर्जुनची नजर काही तिच्यावरून हटतच नसते आणि सर्वजण त्याच्याकडे बघून हसत असतात. सायली पण अवघडून जाते. तिलाही समजत असते की अर्जुन तिच्याकडे बघत आहे आणि सर्वजण अर्जुनकडे. रिया त्याला कोपऱ्याने धक्का मारते. त्यालाही अवघडून येते. सर्वांपासून नजर लपवत तोही गालात असतो. मग अर्जुनची आई घरातल्या सर्व नातेवाईकांची ओळख करून देते. घरची मोठी मंडळी लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या चर्चेत असतात आणि इकडे अर्जुनच्या बहिणी सायलीला त्यांच्या ग्रुपमध्ये घेऊन येतात. मग अशाच सर्वांच्या गप्पा रंगतात. अर्जुनची बहीण म्हणू त्याला म्हणते, बाकी काही म्हण अर्जुन दादा, आमची वहिनी मात्र तू एकदम छान आणलीये. सायलीला एकदम लाजल्यासारखे होते. मग सर्वांचं सुरू होते गाण्याच्या भेंड्या खेळायच्या. बाजूच्या गेस्ट रूममध्ये असल्याने घरातल्या कोणालाही काहीही त्रास नसतो. मग सुरू होतात गाणी म्हणणं. श्वेताताई तर एकदम जोशमध्ये येऊन गाणी म्हणत असते आणि तिच्या अपोजिटला जिजू पण काही कमी नसतात. सायली आणि अर्जुनचा आपल्या डोळ्यांनीच खेळ सुरू असतो आणि त्या दोघांसाठी गौरव, अर्जुनचा मावस भाऊ, मुद्दामून गाणं म्हणतो. आंखों से तूने ये क्या कह दिया, दिल ये दीवाना धड़कने लगा, तन्हाई में अब मिले जिस तरह, बारिश में शोला भड़कने लगा. मग काय, इकडे सायलीच्या मनाची धडधड वाढू लागते. अर्जुनची ती प्रेमळ नजर तिचा पिच्छा काहीच सोडत नसते. अर्जुनला तिच्याशी बोलायचे असतं आणि त्याला त्याचे भाऊ बहीण काहीच सोडत नसतात. अर्जुन शेवटी जिजूंना सांगतो की तो टेरेसवर जात आहे. सायलीला कसं पण करून फक्त थोड्या वेळासाठी पाठवा. इकडे जिजू श्वेताताई जवळ येऊन अर्जुनचा निरोप सांगतात. मग ताई काहीतरी कारण काढून सायलीला सर्वांच्या न कळत टेरेसवर नेते आणि सायलीला सांगते की अर्जुनला तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि त्या तिची अर्जुनच्या रूममध्ये वाटच बघत आहेत असे सांगून निघून जातात. मग मात्र सायलीला थोडी भीती वाटते.
ती गुपचूप टेरेसवर येते, पण नेमकं तिच्या पायातील घुंगरांचा आवाज येतो आणि अर्जुन मुद्दामून टेरेसच्या दाराच्या मागे लपतो. सायली त्याला आजूबाजूला बघते, पण अर्जुन तिला दिसत नाही आणि तो एकदम तिच्या कमरेला पकडून मागे ओढतो. ती घाबरून जाते ना. अर्जुन म्हणतो, आज माझी मँगो डॉली खूपच सुंदर दिसत आहे. अर्जुनने पकडल्याने तिची धडधड वाढते. तिला काही बोलताच येत नाही. अर्जुन तिचे केस बाजूने पुढे करून तिच्या खांद्यावर ओठ टेकवतो. तसा तिच्या अंगावर काटाच येतो. ती त्याला म्हणते, अर्जुन काय करतोयस? कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. आणि आत्या आल्या तर? नाही नाही, सोड मला. खाली सर्वजण बसलेत, त्यांना लगेच समजेल. अर्जुन तिला आणखीन जवळ ओढत, तू अशी जर तयार होऊन माझ्यासमोर येत राहिलीस तर कसं सावरणार मी स्वतःला? सायली म्हणाली, तुझ्यासाठी तर तयार होऊन आले आहे, पण अर्जुन असं चोरून भेटणं बरोबर नाही. अर्जुन म्हणतो, काय सायली तू? आता थोड्या वेळाने तू निघून जाशील, मग पुढच्या आठवड्यात डायरेक्ट एंगेजमेंटलाच दिसशील. सायलीला पण त्याला सोडून जावेशी वाटत नसते, पण तिला असं भेटणं योग्य नसते वाटत. शेवटी तिचं अर्जुनपासून दूर होत त्याला खाली घेऊन येते. अर्जुन जरा नाराज होतो, पण दाखवत नाही. थोड्या वेळाने सायलीच्या घरचे सर्वांचा निरोप घेऊन निघून जातात. अर्जुनला मात्र थोडा रागच येतो सायलीचा. तो नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतो, पण सायली घरी गेल्या गेल्या आधी अर्जुनची समजूत काढायची. त्याला फोन करते. अर्जुन फोन उचलतो. सायली म्हणते, नाराज आहेस ना माझ्यावर? अर्जुन म्हणतो, हां. सायली म्हणते, सॉरी प्लीज, असं रागवू नकोस. आई बाबांसमोर, तुझ्या भाऊ बहिणींसमोर चांगलं नाही वाटत रे. 1च महिना राहिला आहे ना, मग आहेच ना मी तुझ्याबरोबर. माझी ही इच्छा होते रे तुझ्या सहवासात राहायची, पण काही बंधन आपल्यात चांगल्यासाठीच असतात. प्लीज समजून घे ना. अर्जुनलाही समजते की सायली बोलते ते बरोबर आहे आणि मग त्याचा राग एकदम नाहीसा होतो. दोघेही जण मनसोक्त गप्पा मारतात. तो दिवस तसाच सरतो. बघता बघता एंगेजमेंटचा दिवस येतो. सायलीच्या हातांवर मेहंदी चढते. प्राचीने सायलीसाठी पार्लरवाली ठरवलेली असते. सायली तिच्या काकूंच्या मुली, प्राची, आई बाबा, काका काकू आणि बाकींचे नातेवाईक, सायलीच्या काही मैत्रिणी आश्रमावर पोचतात. आश्रमातल्या लॉनवर मंडप उभा केलेला असतो आणि अगदी सुरेख असे डेकोरेशन केलेले असते. सर्व आजी आजोबा डोळे भरून तो सोहळा बघत असतो. सर्वांसाठी मंडपात खुर्च्या मांडलेल्या असतात. छोटेसे स्टेज उभे केलेले असते. अर्जुनने फोटोग्राफर बोलवलेला असतो. तो एंगेजमेंटचे काही खास क्षण त्याच्या कॅमेऱ्यात कैद करत असतो. सायलीला बघून अर्जुन मनातून सुखावतो. अखेर ते दोघं एकमेकांसाठी बांधले जात आहेत. तो क्षण येतो. सायली पूजेसाठी तयार होऊन पाटावर बसते. अर्जुनचे आई बाबा पण सायली बरोबर पूजेत बसतात. ब्राह्मण पूजा संपन्न करून अर्जुनच्या आईला सायलीला हळद कुंकू लावून तिच्यासाठी आणलेली साडी आणि सोन्याचा हार तिला द्यायला लावतात. सायली साडी घेऊन तयार होण्यासाठी एका रूममध्ये निघून जाते. अर्जुन पण सायलीच्या आईबाबांबरोबर पूजेला बसतो आणि सायलीचे बाबा अर्जुनला टिळा लावून ड्रेस देतात. अर्जुन पण तयार होण्यासाठी निघून जातो. अर्जुनच्या घरच्यांनी सायलीला साखरपुड्यात देण्यासाठी मेकअप बॉक्स, त्यामध्ये अगदी टिकलीपासून ते परफ्यूमपर्यंत सर्व काही असते. ड्रायफ्रुट्सचे बॉक्स, खूप सारे फळं, तिच्या आवडीची काजू कतली, साखरेचा पुडा, मोठी ट्रॅव्हल बॅग. आता बॅग कशासाठी समजलेच असेल. या सर्व गोष्टी आणलेल्या असतात. अर्जुन तयार होऊन येतो. रॉयल ब्ल्यू कलरच्या जोधपुरी सूटमध्ये तो एकदम राजबिंडा दिसत असतो. सायली पण तयार होऊन येते. तिने मेरी पिंक कलरची साडी घातलेली असते. केस एक छोटीशी पिनअप लावून मोकळे सोडलेले असतात. चेहऱ्याच्या बाजूने लटकणाऱ्या तिच्या 2 बटा तिचे सौंदर्य आणखीनच खुलवतात. कानात नाजूकशी डूल, गळ्यात नाजूकसा सोन्याचा हार, मेहंदी रंगलेल्या हातात मॅचिंग बांगड्या, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, अतिशय सुरेख असे तिचे रूप दिसत असते. लग्न ठरल्यानंतर असं काय असतं काय माहिती, मुलीच्या चेहऱ्यावर एकदम तेज येतो. तसेच तेज तिच्या चेहऱ्यावर आलेले असते. अर्जुन तर तिचे रूप डोळ्यात साठवून ठेवत असतो. सायली अर्जुनला बघते तर त्यालाच बघत राहते. तो दिसतच असतो एकदम भारी, उंच भारदस्त शरीर, गोरा गोमटा, हसरा चेहरा. आई ग, सायली सटक. तिथे आलेल्या तिच्या बाकीच्या मैत्रिणी पण अर्जुनवर फिदा असतात. सायली आणि अर्जुन दोघेही स्टेजवर येतात. अर्जुनने तिच्यासाठी 2 सरप्राईज गिफ्ट आणलेले असतात. एक म्हणजे आयफोन आणि दुसरं म्हणजे टायटन रागाचे डायमंड माउंट केलेले घड्याळ. ब्राह्मण त्यांना एकमेकांना अंगठी घालायला सांगतात. अर्जुन आणि सायली एकमेकांना रिंग घालतात आणि अचानक फुलांचा वर्षाव त्या दोघांवर होतो. ही प्लॅनिंग अर्जुनच्या गँगने केलेली असते.
सर्वजण टाळ्या वाजवून त्यांच्या आनंदाचा तो क्षण सेलिब्रेट करत असतात. दोघेही खूप आनंदी असतात. फोटोग्राफर त्या दोघांची खूप सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.